त्याला तोंड देणार आणि त्यावर मात करणार. मी बी माणूसच आहे सर. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं वाईट मला वाटतंयच की, टेन्शन येतंयच की. ते बरोबर आहे, पण डोंट वरी, सगळ्या गोष्टी होतील ठीक हळूहळू. आता सरोज काकू सापडल्या आपल्याला, इट्स अ बिग थिंग ना. तसंच सगळ्या गोष्टी हळूहळू होतील सर, डोंट वरी. तशी सर होय, हे सगळं ठीक आहे. खरं नयनतारा मॅडम, सतीश काकांची जी परिस्थिती झाली आहे त्यासाठी तुम्हाला दोषी ठरवतात. तुमच्यावर लय रागवलेत त्या. माहिती आहे मला, आणि तिचा राग घालवण्यासाठी मी काही नाही करू शकत. मला नाही माहिती तिचा राग कधी जाईल, कधी ती शांत डोक्याने विचार करेल, आणि मी नाही त्यासाठी वाट बघू शकत. मला इतकंच माहिती आहे की मी तुझी साथ नाही सोडणार आहे, आणि बाबा स्ट्रॉंग आहे माझा, तो होईल बरा. आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये तुझ्या आईला या सगळ्यातनं बाहेर काढणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तेच करणार. काकी, तुम्ही म्हणला असता का तुमची कमळी लहान आहे वय? वय अरे एवढीशी तर आहे माझी पोर, पण लई गुणाची आहे. माझं समजा ऐकत्या. रोज सकाळी आबांसोबत तुळजाईच्या मंदिरात जाती, देवीला नमस्कार करती, संध्याकाळी शुभंकरोती म्हणतीया. समद्या पोरांना गोळा करते आणि शिवाजी म्हणतो, तानाजी म्हणतो, तेच खेळ सुरू दिसभर. आणि धावायला लागली तर अशी सुसाट पळत सुटते का कुणाच्या हाताला लागेल ती कमळे कसली. तिच्या मागे दिवस कसा जातो समजत बी नाही. म्हणजे तुम्ही तुमची लेक आणि आबा, मग कमळीचा बाबा ते कुठे आहेत? कमळीचा बा लय भला माणूस, एक नंबर स्वभाव आहे त्यांचा. आता लोक म्हणतात का ते मला सोडून गेलो म्हणून, पण आता लोकांना थोडी माहिती काय खरं आणि काय खोटं. अगं हे काय मला सोडून नाही गेलं. आता मला सांग, आमचं लग्न झालं, आम्हाला पोर झालं, हे घरी सांगाय नको का? मग ते घरी गेले सांगायला. आता येणार आहे परत. मला आणि कमळीला न्यायला येणार आहे. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते आम्हा दोघींना घेऊन जाणार आहे परत. होय होय, येतील येतील. नाहीतर मी असं करतो, मी बोलून घेतो की त्यासनी इथंच माझी तुमची भेट होईल, होय की नाही? तुम्ही मला त्यांचं नाव सांगा आणि मग मी त्यासनी बोलून घेतो इथं. हां, काय नाव आहे कमळीच्या बाबाचं? माझ्या सासरकडची माणसं लई भारी आहेत, लई श्रीमंत आहे माझं सासर. पण ती लोक नुसती पैशाने श्रीमंत नाही, मनानं बी लई चांगली आहेत, लई मोठी माणसं आहेत. माझी सासू आणि माझे सासरे लई मन मिळव आहेत. मी गावातासने भेटलो नाही, पण हे जेव्हा सांगायचे ना, त्यांच्या बोलण्यावरनं मला समजलं का माझी सासू, त्यांचा स्वभाव लई गोड आहे, लई मन मिळव आहेत त्या. आणि कमळीचं बा लई भला, लई सज्जन माणूस आहे त्यो. हां, ते कोण आहेत? त्यांचं नाव काय आहे? नाही, मी नाही सांगणार तुला त्यांचं नाव. मी का सांगू तुला त्यांचं नाव? कमळे, किती वेळ जागे राहणार आहेस? नको लय विचार करू, झोप आता, झोप बघू. कमळे, माझी कमळे कुठे गेली?
गेली? तिला त्या माणसाने तो उचलून नेलं नसेल ना व? हा? गेली कुठं? ए बाई कोण आहेस तू? इकडे इकडे कशाला आलीस आणि काय काम आहे? ती माणसं घेऊन गेली का? घेऊन गेली तिला? हा? मला वाटलं की ती माणसं ते तू का पकडलंय मला? कोण आहेस तू? तुला कोणी पाठवलंय? हा? तू सोड मला. मुलींनो बाहेर या पटकन. मुलींनो बाहेर या. निंगे निंगे उठ आहे, निंगे उठ. तू मला कोणी पाठवलंय? अगं ही बाई चोर वाटते मला. तू नक्कीच काहीतरी चोरायला आलीस ना? एक काम कर, आपण ना पोलिसांना फोन करूया. फोन काढ. वॉर्डनला बोलून आण जा पटकन. फोन दे मला. पोरीनो मागवा. अगं या माझ्या ओळखीच्या आहेत. मीच घेऊन आलोय त्यासनी. अच्छा कमळे, तू घेऊन आली आहेस? तुम्ही का बरं आलात बाहेर? ते मला वाटलं का कमळी हाय येत. मी तिला शोधत शोधत आलो. अगं तू तर इथेच आहेस. मग या मगासपासून कमळी कुठे कोणाला करतात? ह्या ओळखत नाहीत का तुला? अगं त्याचं काय झालंय, त्या आजारी आहेत की नाही म्हणून तसं बोलतात. अहो मीच आहे इथं.